किंवा ती लावण्याची पद्धत जी असेल ती वेगळी असेल. कसं आहे, हे असं म्हटलं जातं की वरदाची आरती लावल्याने किंवा हे व्रत केल्याने सौभाग्य अखंड राहतं. हे व्रत श्रद्धेने केले जात असते आणि हे जे व्रताची सुरुवात होत असते ती एकदा लग्न झाल्यापासून तर शेवटी मरेपर्यंत स्त्रियांना हे व्रत करावं लागत असतो. मग जरी ती स्त्री विधवा असली तरी सुद्धा तिला हे व्रताची आरती लावावीच लागत असते. हे व्रत हरतालिकेपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत लावायचे असते आणि जर काही अडचण असेल त्या दिवसात तर मग किंवा कोणाला काही सुतक असेल तर तुम्ही हे व्रत नवरात्रीत देखील लावू शकता. तर आत्ता नवरात्री चालले तर ज्यांचं त्यावेळेस राहून गेलं असेल त्यांनी हे व्रत आत्ता नवरात्रीतल्या 9 दिवसात हे व्रत लावू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी माझा 10 कणकेचे दिवे आणि 1 भंडारा तयार करून झालेला आहे. आता मी हे सगळं कढईत पाणी ठेवून हे सगळे दिवे आणि भंडारा वाफवून घेणार आहे. हे सगळे दिवे आणि भंडारा वाफवून घेतल्यानंतर याच्यामध्ये याच्यामध्ये मी नंतर आता साजूक तुपात भिजवलेला वाती ठेवून हे सगळे दिवे एका तामणात ठेवून त्यांची पूजा करणार आहे. तर या ठिकाणी बघा एका तामणामध्ये मी तुपाचे सगळे तुपाच्या वाती भिजवून ठेवलेल्या आहेत. नंतर या ठिकाणी तुम्हाला जो पिवळा धागा दिसतो तो हा व्रतच आहे आणि हे जे अन्नपूर्णा मातेची या ठिकाणी मी मूर्ती ठेवलेली आहे. तर जेव्हा हे व्रत आपण आत्ता काय करायचं असतं की सगळे दिवे आता प्रज्वलित करून दिव्यांना हळदी कुंकू वाहून नंतर हे व्रत घेऊन हातात घेऊन नलदमयंताची कथा ऐकायची असते. आणि जेव्हा ही कथा ऐकत असतो तेव्हा हा जो पिवळा धागा आहे ह्या धाग्याला 7 किंवा 11 गाठी मारायच्या असतात आणि नंतर स्त्रियांनी हे व्रत गळ्यात घालताना त्यातील ह्या 2 गाठी सोडायच्या असतात. आता या ठिकाणी सगळ्यांना हळदी कुंकू वाहून घेऊन जेव्हा कथा ऐकू त्यावेळेस या व्रताला मी 7 किंवा 11 गाठी मारणार आहे आणि जेव्हा ते गळ्यात घालायचं त्यावेळेस त्या 2 गाठी सोडून गळ्यात घालायचं. सायंकाळी हे व्रत गळ्यातून काढून तुळशी वनाजवळ ठेवायचं किंवा गायीच्या खुंट्याला देखील बांधायचं. तर अशा प्रकारे साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने ही वरदाची आरती लावली गेलेली आहे. नंतर हे दिवे आपल्याला स्वतःलाच खायचे असतात. आणि तर मंडळी, तुम्हाला आजच्या खानदेशातील वरद व्रताची आरतीची माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आणि अजून कुठल्या अशा आपल्या खानदेशातील परंपरांविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते देखील मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल पण आपल्या खानदेशासाठी एक लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा आणखी नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.